लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहर कार्यक्षेत्रातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 1,36,25,996 रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून तो लवकरात लवकर तक्रारदारांना सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडल 1 मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडलातील पोलीस ठाण्यांमध्ये मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानुसार दिनांक 30 जून 2026 रोजी आडगाव, पंचवटी, मसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला आहे। यामध्ये सोन्याचे दागिने, श्रीधन, मोटरसायकली, 9 चारचाकी वाहने, 26 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, एक JSLV साऊंड सिस्टीम, एक AC, कॉम्प्रेसर, रोख रक्कम अशा विविध वस्तूंचा समावेश आहे। एकूण 302 ग्रॅम 775 मिली वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने, श्रीधन, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल, लॅपटॉप आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी शोधून काढून तक्रारदारांना परत दिला। विशेषतः महिला तक्रारदारांना त्याचे श्रीधन परत मिळाल्याने त्यांनी नाशिक पोलिसांचे आभार मानले। रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमधील जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून तो तक्रारदारांना परत करण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, मुद्देमाल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।